समीरला ऑफिसला जायला आज थोडा उशीर झाला होता. त्याने गडबडीत शर्टची बटन लावली आणि तो नाश्ता करत होता. तेवढ्यात बाहेर त्याच्या आईचा आवाज आला. त्याची आई कुसुमला सांगत होती, अगं सुनबाई, आज हे 1 ग्लास जादा दूध तू कोणासाठी गरम केलंयस? एकच पॅकेट दूध येतं ना आपल्या घरी, मग हे आणखीन 1 ग्लास दूध कुठून आलं? त्याची बायको कुसुम सांगू लागली, अहो मम्मी, ते काय आहे ना की मला डॉक्टरांनी ही पावडर दुधासोबत मिसळून प्यायला सांगितली आहे. त्यामुळे आता आजपासून 2 पॅकेट दूध येते आपल्या घरात. हे ऐकताच तिची सासू म्हणाली, अगं पण तू काही आगळी वेगळी आई बनणार नाही आहेस. जेव्हापासून तुला दिवस गेलेत तेव्हापासून मी बघते आहे, तुझे नखरे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. आता परवाच्या रात्रीच तू समीरला सांगून पाणीपुरी पण मागवली होतीस ना? एकतर तसं पण आजकाल डॉक्टरांची फी एवढी भरमसाठ आहे आणि औषध पण काय स्वस्त आहेत का? त्यात हे लोक वरचेवर चेकअप करायला बोलवतातच. माझ्या मुलाचा खर्च किती वाढलाय माहीत आहे का तुला? आणि त्यात भरीस भर म्हणून तुला अजून एक्स्ट्रा दुधाचा खर्च पण वाढवायचा आहे का? कधी तुला फळं खायची असतात तर कधी तुला वेगवेगळ्या भाज्या आणायला लावतेस. तुझं पोट तर वरण भात आणि चटणी खाऊन सुद्धा भरू शकतं की. हे बघ सुनबाई, मुलं आम्ही पण जन्माला घातली, पण आम्हाला कधी दूध मिळालं नाही. डॉक्टरांनी जी पावडर दुधात मिसळून प्यायला सांगितली आहे ती गरम पाण्यात मिसळून पीत जा. समीर हे सगळं त्याच्या खोलीतून ऐकत होता. त्याची आई सारखी सुनेला खाण्यापिण्यावरून काही ना काही बोलायची. पण आता कुसुम प्रेग्नेंट होती, त्यामुळे तिच्याबद्दल बोललेलं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. समीरला हे सगळं ऐकून आश्चर्य वाटलं. तसंही घराचा सगळा खर्च तोच उचलत होता. त्याच्या आईला पेन्शन मिळायची, पण ती सगळे पैसे स्वतःसाठीच खर्च करायची. आणि तरीसुद्धा त्याची आई म्हणत होती की त्याच्या बायकोला फक्त वरण भात आणि चटणीने काम चालवलं पाहिजे आणि तिला दूध मिळणार नाही. हे सगळं ऐकून समीरचा चेहरा रागाने लाल झाला. तो लगेच खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, आई, घरातलं सगळं रेशन पाणी तर मीच भरतो, मग तरीसुद्धा माझ्या बायकोला नीट खायला नको का? पहिले ती दूध पित नव्हती कारण तिला दूध प्यायला आवडत नव्हतं, पण आता तिला दुधासोबत औषध घ्यायचीत म्हणून मग तिला दूध प्यावंच लागेल ना? त्याच्या आईला राग आला आणि ती म्हणाली, हे बघ समीर, जर तुला तुझ्या बायकोचा एवढाच पुळका येत असेल तर तू तुझा संसार वेगळा कर आणि माझ्या घरातून निघून जा. मग हिला महाराणीसारखं ठेव. जेवढं पाहिजे तेवढं खायला प्यायला घाल. जेव्हा घराचं भाडं भरावं लागेल ना तेव्हा तुला समजेल की बाहेर महागाई किती वाढली आहे ते. मग मी पण बघते की अशात तू तुझ्या बायकोला काय काय खायला घालतोस ते. हे ऐकून समीरला धक्काच बसला की एका किरकोळ कारणासाठी त्याची आई त्याला अगदी घर सोडण्यासाठी धमकी देत आहे. मग आईला धडा शिकवण्यासाठी तो तिला म्हणाला, ठीक आहे आई, जर तुला एवढ्याशा किरकोळ कारणासाठी वाटत असेल की मी माझा संसार वेगळा मांडावा तर तेच करूयात. जर तुला वाटत असेल की आम्ही हे घर सोडून जावं तर तसं करूयात. पण मला हे कधीच करायचं नव्हतं. मला तर वाटत होतं की मी माझ्या बायकोसोबत राहून तुझी चांगली सेवा करीन. पण तुला तुझ्या घराचा गर्व आलाय. तुला काय वाटतं, तुझ्या खात्यात पैसे असतील, हे घर तुझ्या नावावर राहील म्हणजे तुला म्हातारपणी कुणाचीच गरज लागणार नाही का? हे बघ आई, एकदा नीट विचार करून मग निर्णय घे, कारण एकदा का मी या घरातून बाहेर पाऊल टाकलं तर मग मात्र मी कधीच माघारी या घरात येणार नाही. कारण तुला पण चांगलंच माहीत आहे की एकदा का मुलगा आणि सून घर सोडून गेली की समाजात कित्येक प्रकारचं बोलणं चालू होतं. काही जण आईबापाला दोष देतात तर काही लोक मुलांना दोषी ठरवतात. आणि मी माझ्याबद्दल एवढं सगळं ऐकल्यावर पुन्हा या घरात कधीच येऊ शकत नाही. आणि एवढं सगळं घडल्यावर परत आपण एकत्र राहू पण शकत नाही. कदाचित पुढे मागे तुला या तुझ्या कृत्याचा पश्चाताप होईल, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असेल. माझ्या बायकोच्या मनात तू तुझ्याबद्दल एवढी पण कटुता निर्माण करू नकोस की ज्याप्रमाणे आजीच्या असण्याने तुला राग यायचा तशी तुझ्याबद्दलची छबी तिच्या मनात तयार होईल. आज जर तू रागाच्या भरात बोलून गेलीस की घर सोडून निघून जा, पण याचे दुष्परिणाम काय होतील याचा पण विचार कर. रागात कुठलाच निर्णय घेऊ नकोस, कारण त्या निर्णयावर मी ठाम राहिलो तर मग मात्र तुला अवघड जाईल. मी माझ्या बायकोची काळजी घेऊ शकतो, तिला खायला प्यायला घालू शकतो. हे मी अहंकाराच्या भावनेने बोलत नाही, तर यासाठी बोलतोय की मी तिच्याशी लग्न केलंय आणि लग्नानंतर तिची सगळी जबाबदारी माझी आहे.
ती तर आई बनणार आहे, तू आजी बनणार आहेस. आमचं लग्न झाल्यापासून तू तिच्या मागे लागली होतीस की सुनबाई आनंदाची बातमी कधी देणार आहेस. आणि आता ती आनंदाची बातमी देत आहे, तर मग तू तिच्या आयुष्यात एवढं दुःख का ओतत आहेस. आपल्या घरात अशी कुठल्याच गोष्टीची कमी आहे की तू तिला एक ग्लास दुधासाठी एवढं सगळं ऐकवलंस. मला माहीत आहे की मी प्रत्येक गोष्टीत समर्थ आहे. मी स्वतःच्या हिमतीवर सगळं काही मिळवेन. मी माझ्या कष्टाच्या जोरावर माझ्या बायकोला आणि मुलांसाठी जगातलं प्रत्येक सुख देऊ शकतो. पण मला हेही माहीत आहे की मी कितीही पैसा कमवला तरी आईची माया नाही खरेदी करू शकत. तू हे सगळं का करत आहेस. आपल्या कुटुंबाचे तुकडे होतील आणि मला हे कधीच आवडणार नाही. पप्पांच्या नंतर माझ्यासाठी या घरात तूच तर मोठी आहेस. असं बोलता बोलता तो हमसून रडू लागला. रागात तर तो देखील बोलला होता की मी हे घर सोडून जाईन. पण त्याच्यासाठी सुद्धा त्या आईला सोडून जाणं एवढं सोपं नव्हतं, जिच्या अंगाखांद्यावर खेळून तो मोठा झाला होता. तिच्या हाताने घास खाऊन खाऊन तो लहानाचा मोठा झाला होता. जिच्यासोबत खेळून त्याचा वेळ कधी निघून जायचा त्यालासुद्धा कळत नव्हतं. लहानपणापासून त्याने एक स्वप्न बघितलं होतं की मोठा झाल्यावर तो त्याच्या आईची सेवा करेल. आता समीरच्या आईचे डोळेसुद्धा पाणावले होते. समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तिकडे कुसुमच्या डोळ्याची कड देखील ओली झाली होती. समीर डोळे पुसत म्हणाला, आई, माझ्या त्या स्वप्नांचं काय होईल ज्यात मी बघितलं होतं की मी माझ्या आईची खूप काळजी घेईन. आईची सेवा करण्यासाठी बायकोला त्रास देणं गरजेचं आहे का. तुम्ही दोघे एकत्र आनंदाने या घरात नाही का राहू शकत. ज्याप्रमाणे माझी बायको तुझ्या सुखदुःखाची काळजी घेते, तुझ्या खाण्यापिण्याची काळजी घेते, त्याचप्रमाणे तू पण तिला आपल्याच घरातील एक सदस्य समजून तिच्या खाण्यापिण्याची काळजी नाही का घेऊ शकत. आई, तू स्वतः विचार कर की डॉक्टरांनी तुला एखादी पावडर दुधात घालून प्यायला सांगितली असती आणि कुणीतरी तुला ती गरम पाण्यात मिसळून पी म्हणून सांगितलं असतं तर तुला त्रास झाला नसता का. मग तुझ्या कुटुंबावरून विश्वास उडाला असता की नाही. मी माझ्या कुटुंबातले माझ्यासाठी अशा वेळी का विचार करत नाहीत. मला वाटलं असतं तर मी गुपगुमाने माझ्या बायकोला तुझ्याशी या विषयावर हुज्जत घाल म्हणून सांगून निघून गेलो असतो. पण मला मध्ये बोलावं लागलं कारण माझ्यासाठी माझी बायको आणि आई दोघीही महत्त्वाचे आहेत. आता तरीसुद्धा तुला असं वाटत असेल की एक ग्लास दुधासाठी मी माझ्या बायकोला घेऊन वेगळं राहावं, तर तू तसं सांग मला. असं बोलत समीरने थरथरत्या हाताने त्याच्या आईचा हात हातात घेतला आणि तो भरल्या डोळ्याने तिच्याकडे बघत होता. समीरच्या आईचे पूर्ण शरीर थरथरत होतं. तिच्या डोळ्यातून अश्रूचे 2 थेंब पडले. त्या एका क्षणासाठी ती हे विसरली की ती आता सासू बनली आहे आणि तिच्यासमोर तिचा मुलगा आणि सून उभे आहेत. त्यावेळी ती फक्त एका आईच्या रूपात आली होती. ती भरल्या गळ्याने म्हणाली, समीर, मला माफ कर. मी चुकीचं वागत होते. ज्याप्रमाणे तू माझा मुलगा आहेस, तुला खाता पिताना बघून मला सुख मिळतं, तसंच मला सुनेबद्दल देखील वाटलं पाहिजे होतं. पण सासू बनल्यावर मला काय झालं काय माहीत. मी सुनेच्या सुखाच्या मागे हात धुवून पडले होते. मला वाटत होतं की सून कारण नसताना खाऊन पिऊन रेशन वाया घालवत आहे. पण असं नाही. तू पण माझा आहेस आणि ती पण माझी आहे. आजपासून तू पण बघशील की मी माझ्या वागण्यात एवढा बदल घडवून आणीन की तुम्ही लोक मोठ्या गर्वाने म्हणाल की माझी आई खूप चांगली आहे. आता मला सासू बनायचं नाही की आई बनायचं नाही. मला एक चांगली व्यक्ती बनायचं आहे, जी आपल्या कुटुंबात राहत असलेल्या प्रत्येकाची नीट काळजी घेत असेल. मी घरातली मोठी आहे, तर मी मोठीच बनवून दाखवीन. आतापर्यंत मी संकुचित विचारांची होती, पण तू माझे विचार बदललेस. कुसुम, तू छान खाऊन पिऊन कायम स्वस्थ राहा. मी तर माझी वेळसुद्धा विसरले होते की माझ्या वेळी मी किती हालापेक्षा सहन केल्या होत्या. कुठे ना कुठे मी पण तुला त्याच हालापेक्षा देण्याचा प्रयत्न करत होते. माझा नवरा देखील बायको आणि आईच्या प्रेमामध्ये अडकून राहायचा. त्यावेळी ते किती तणावात असतील आणि आज मी समीरला पण त्याच तणावात ढकलत होते. पण मी चुकीचं वागत होते. कुटुंब म्हणजे एकत्र राहणे, एकमेकांच्या सुखदुःखात मिळून मिसळून राहणं. जर कुणावर संकट आलं तर त्याला साथ देणं, त्याच्या आनंदात आनंदी राहणं. बाकी आयुष्य काय आहे ते तर कधी ना कधी संपणारच आहे. पण आयुष्य जगताना असं जगा की आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, कुणी दुःखी होणार नाही, न आपल्याकडून कुणाचं वाईट व्हावं
हे ऐकून कुसुम आणि समीर दोघांनी पण आईला प्रेमाने मिठी मारली. आज तिथे कोणी सासू सून नव्हतं, तर तिथे फक्त प्रेमाची नाती होती.